शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादासंदर्भातील महत्त्वाच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात काल सुनावणी होऊ शकली नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी तयारीसाठी काही वेळ देण्याची विनंती केली होती। वकिलाची बाजू ऐकून सुप्रीम कोर्टाने आजची वेळ दिली आहे। त्यामुळे आज दुपारी 2 वाजता सुनावणीला काही वेळातच सुरुवात होईल। उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून दिलेल्या मान्यतेला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले। ठाकरेंच्या याच याचिकेवर सुनावणी होणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णात, आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे। ठाकरेंच्या याचिकेवर ही सुनावणी होईल। थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवातही होणार आहे। रुबीना, गेल्या 3 वर्षांपासून ही सुनावणी सुरू आहे आणि या संदर्भात वारंवार दोन्ही बाजूने युक्तिवाद देखील करण्यात आलेला आहे। परंतु आत्ताचा हा जो युक्तिवाद आहे, जी सुनावणी आहे ती अंतिम टप्प्यात आहे आणि अंतिम निर्णयाच्या समीप आलेला पाहायला मिळतोय। त्यामुळं या 3 सदस्यीय खंडपीठासमोर जी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे उद्धव ठाकरे यांची बाजू मांडत आहेत। कारण मागच्या सुनावणीमध्ये देखील त्यांनी जी बाजू मांडली ती अत्यंत महत्त्वाची आहे की आमदार फुटणं म्हणजे पक्ष फुटणं नाही आहे किंवा संपूर्ण पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देणं हे चुकीचं असल्याचं वारंवार त्यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे। आणि त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी जो निवाडा दिला त्याचवेळी जर त्यांना बंडखोर आमदारांना अपात्र केलं असतं तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले नसते, अशा प्रकारचा युक्तिवाद केला होता। कालच या संदर्भातली सुनावणी होती, परंतु इतर खटल्यांसाठी वेळ ज्यादा लागल्यामुळं यावर सुनावणी झाली नाही आणि कपिल सिब्बल यांनी आजचा वेळ मागून घेतला। त्यामुळं आज थोड्याच वेळात कपिल सिब्बल हे युक्तिवाद मांडताना पाहायला मिळतील। आज नेमके कोणते कोणते मुद्दे ते मांडतात ते पाहणं गरजेचं आहे। प्रामुख्यानं त्यांची मागणी आहे की अंतिम सुनावणी होईपर्यंत शिवसेना पक्ष आणि चिन्ह जे आहे ते गोठवण्यात यावं, धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं, नसेल तर शिवसेना पक्ष नाव आणि त्याचबरोबर चिन्ह देखील उद्धव ठाकरे यांना मिळावं, अशा प्रकारची त्यांची मागणी आहे। जर तसं होत नसेल तर अंतिम सुनावणीपर्यंत तरी हे चिन्ह गोठवण्यात यावं, अशा प्रकारची त्यांनी मागणी केलेली आहे। त्यामुळे आजच्या या विशेष 3 सदस्यीय खंडपीठासमोर जी सुनावणी होते ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि या संदर्भातला निर्णय जो आहे तो काही दिवसामध्ये लागेल आणि त्या संदर्भातली तारीख देखील आज कदाचित जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळं आजच्या या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय।